नमस्कार. उभ्या राहणाऱ्या लवंगा. लेखिका नीला महाबळ गोडबोले. अभिवाचन अनुराधा कर्वे. हजारो वर्षांपूर्वी अश्मयुग आलं आणि काही वर्षांपूर्वी संगणक युग आलं. सध्याचं रील युग आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. त्यातही स्पिरिच्युअल टिप्स देणाऱ्या रील्सचा नुसता सुळसुळाट झाला आहे. परवा असंच गलेलठ्ठ नवरा बायकोंचं एक रील पाहण्यात आलं. दोघंही गूढ शास्त्रज्ञ. ज्योतिष, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, रत्नशास्त्र, टॅरो, काळी जादू, पुनर्जन्मशास्त्र वगैरे 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 कोळून प्यायलेले. घरातील नकारात्मक ऊर्जा ओळखण्याची अतिशय सोपी अशी टीप त्यांनी सांगितली. हातात 7 लवंगा घ्यायच्या. घरातील प्रत्येक खोलीत अगदी कोपऱ्या कोपऱ्यात तळ हातावर त्या लवंगा घेऊन फिरायचं. नंतर पाणी घातलेल्या वाटीत त्या लवंगा ठेवायच्या. 2 तासांनी पाहायचं. लवंगा पाण्यात उभ्या तरंगत असतील तर घरात प्रचंड निगेटिव्हिटी आहे. प्रेतात्म्यांचा घरात वास आहे. तंत्रमंत्राचा प्रयोग घरादारावर केलेला आहे. थोडक्यात घरातील माणसांचं भवितव्य धोक्यात आहे. जर लवंगा पाण्यात आडव्या तरंगत असतील तर मात्र घरात पॉझिटिव्हिटी आहे. सगळं छान आबादी आबाद आहे. हे पाहिलं आणि माझ्याही डोक्यात किडा शिरला. नाहीतरी गेले काही दिवस नवऱ्याबरोबर या ना त्या कारणाने वादावादी सुरू होतीच. दिवाळीची खरेदी हे मुख्य कारण होतं म्हणा, पण तरीही प्रेतात्मे याला खत पाणी घालत नसतील कशावरून? पोटाच्या तक्रारी का कुणास ठाऊक, पण दिवाळीनंतर सुरू झाल्या होत्या. कुणी काळी जादू तर केली नसेल ना? ही टेस्ट बरी होती कारण शोधायला. आज ती पडताळायचीच असं ठरवलं आणि तिन्ही सांजेला 7 लवंगा हातात घेऊन घरभर फिरले. काही राहायला नको म्हणून मुलीलाही लवंग कोपऱ्या कोपऱ्यात फिरवलं. नवऱ्यालाही फिरवायचा विचार होता खरं तर, पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून हिंमत झाली नाही. पाणी भरल्या वाटीत त्या लवंगा टाकल्या आणि खडे होंगे खडे हो, जणू काही अशी आज्ञा मिळाल्याप्रमाणे त्या सगळ्या लवंगा चक्क पाण्यात उभ्या राहिल्या. माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. पण 2 तासांनी उभ्याच्या आडव्या होतील अशी आशा होती. पण कुठलं काय हो, 3 तासांनी सुद्धा त्या सगळ्या लवंगा सैनिकांप्रमाणे उभ्याच होत्या. आता मात्र पक्की खात्री झाली घरात प्रचंड निगेटिव्हिटी आहे. कुठल्या कुठल्या बायांचे चेहरे डोळ्यासमोर तरळू लागले. काळी जादूगार संशयित म्हणून हो. घरात फिरण्याची पण भीती वाटू लागली. एखाद्या भूतानी प्रेतानी पकडलं तर काय करायचं? आता लवकरात लवकर काहीतरी उपाय करावे लागणार होते. अर्थात नवऱ्याची मदत लागणार होती. मिस्टरांना वाटी दाखवली. यात काय बघायचं आहे? बघा ना, लवंगांची खडी फौज. बघा, कोणताही पदार्थ पाण्यात टाकला तर आडवा होतो, पाण्यात बुडतो नाहीतर तरंगतो. पण आडवा. या लवंगा पहा ना कशा उभ्या राहिल्यात. बरं मग निष्कर्ष काय? आपल्या घरात ना प्रचंड निगेटिव्हिटी आहे. काळी जादू केली आहे कोणीतरी. आत्मे फिरतायत घरात बहुतेक. काहीतरी उपाय करायला पाहिजेत, नाहीतर आपलं काही खरं नाही. नवऱ्याने असं काही माझ्याकडे पाहिलं की त्या काळ्या जादूनी प्रेतात्म्यांनी नंतर काय व्हायचं ते होईल. पण नवऱ्याच्या रागामुळे आत्ता तरी माझं काही खरं नाही हे स्पष्ट झालं. वाच हे असं म्हणून गुगलवरचा एक लेख पुढ्यात टाकला त्याने. चांगल्या दर्जाच्या लवंगात भरपूर तेल असतं. लवंगांची डोकी शाबूत असतात. अशा लवंगा पाण्यात उभ्या तरंगतात. उत्तम लवंगा ओळखण्याची ही चाचणी आहे. हे वाचलो. बिचाऱ्या लवंगा अजूनही पाण्यात तशाच उभ्या होत्या. माझा चेहरा मात्र पार पडला. लवंगांची डोकी शाबूत होती. माझ्या डोक्याची मात्र ह्या गुरूंनी वाट लावली होती.
हे तथाकथित स्पिरिच्युअल गुरु केवढं मूर्ख बनवतात ना आपल्याला. असले रील्स पुन्हा पाहायचे नाहीत असा आता निश्चयच केला आहे. बघू किती दिवस टिकतोय ते.